आपण पाहत आहात मावळा न्यूज 24, सर्वसामान्यांचा बुलंद आवाज आहे की आपले आदरणीय माननीय वैद्यक शिक्षण मंत्री साहेब यांच्या संकल्पनेतून आपला हा संपूर्ण परिसर छत्रपती पंजाबराजे रुग्णालयच नाही तर शेंडा पार्क इथला तरी परिसर संपूर्णपणे बदलून जातोय, बदलणार आहे। छत्रपती पंजाबराजे सर्वोपचार रुग्णालयामध्ये मोरे सर, आमच्या अध्यक्ष भूर सर यांच्या मार्गदर्शनाखाली सीपीआरमध्ये एकूण सीपीआरची परिस्थिती सुरुवातीला ज्यावेळी हे मेंटेनन्सचं काम नव्हतं तर त्यावेळी आपण दुरुस्तीमधून एक NGO चालवतो आणि त्या दिवशी त्यांनी 500 मुलींच्या वर 9 वर्षाच्या वरच्या आणि लग्न होईपर्यंतच्या मुलींना जर PVS HPV लस जर दिली तर कॅन्सर होत नाही आता सिद्ध झालेलं आहे। आणि जवळजवळ 3000 मुलींना त्यांनी आता कोल्हापूर शहरामध्ये दिलेला आहे। आता मी सहज संख्या या कोल्हापूर जिल्ह्यातली किती आहे तर 2.5 लाख संख्या असं आम्हाला शिक्षण आणि म्हणजे माध्यमिक शिक्षण आणि उच्च माध्यमिक शिक्षण विभागाने सांगितलेलं आहे। आता हे शिवधनुष्य मी उचललेलं आहे। लवकरात लवकर माझ्या जिल्ह्यातील 9 ते लग्न होईपर्यंत आपण 26 वर्ष धरूया, या सगळ्या मुलींना ज्यांनी ज्यांनी लस घेतली नसेल अशी 2-3 हजार सोडून सगळ्यांना लस देण्याचा उपक्रम मी घेणार आहे। त्यांच्या पालकांची संमती घेणं, ही लस देण्याची व्यवस्था करणं हे मोठं काम आहे। एका दिवसामध्ये किती होणार आणि ह्याला काही सरकार पैसा देणार नाही, ह्याला CSR, मोठे दानशूर, मोठ्या मोठ्या कंपन्या याला बोलवावे लागतील आणि हा संकल्प पूर्ण करावा लागेल। एखादी मोहीम प्रामाणिकपणाने घेतली आणि लोकांचा विश्वास असेल तर कसं पूर्ण होऊ शकतं हे सकाळी अनेक उदाहरणं देऊन मी माझ्या प्रसार माध्यमाच्या मित्राला सांगितलेलं आहे। विद्यार्थ्यांची आणि पेशंटची जबाबदारी या विभागाकडे आहे। या ठिकाणी जी मुलं MBBS PGसाठी येत आहेत ती सगळी मेरिटची मुलं आहेत, म्हणजे यांना वशिल्यानं म्हणजे पंतप्रधानांना सुद्धा एखादी सीट इथं राखीव नाही। हे सगळं जास्तीत जास्त म्हणजे एखादा वैद्यकीय शिक्षणाच्या मंत्र्याला सुद्धा किंवा मुख्यमंत्र्याला सुद्धा इथं सीट नाही, सगळ्या जागा या मेरिटनं भरायच्या आहेत। आणि त्यामुळं ज्यांना खाजगी कॉलेजेसमध्ये डोनेशन देणं परवडत नाही अशी गरीब आणि सामान्य परंतु अतिहुशार हे विद्यार्थी इथं प्रवेश घेतात आणि ज्या अपेक्षेने त्यांनी प्रवेश घेतलेला आहे त्यांच्या सगळ्या सुविधा देणं, त्यांना राहण्याची व्यवस्था चांगली देणं, मुलामुलींचं हॉस्टेल तयार करणं, त्यांना असलेल्या सगळ्या एनएनसी नॉर्मप्रमाणे त्यांना सगळ्या विभाग सुसज्ज करणं ही जबाबदारी शासनाची आहे। आणि याकडे अनेक वर्ष आपलं दुर्लक्ष झालं आणि यामुळं अनेक विद्यार्थ्यांची हेळसांड झाली। आता याच्या सगळ्या मर्यादा या CPR हॉस्पिटलमध्ये आपण ओलांडलेल्या होत्या, त्याला जागा शिल्लक नाही, नवीन कोणताही आपण विभाग इथं सुरू करू शकत नाही आणि म्हणून या विद्यार्थ्यांच्या राहण्याची व्यवस्था, त्यांची शिक्षणाची व्यवस्था संपूर्ण राज्यामध्ये चांगली करायची ठरवलं आणि विशेषतः माझा मतदारसंघ कोल्हापूर जिल्ह्याचा असल्यामुळं साहजिकच या छत्रपती राजर्षी शाहू महाराज वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची सोय करणं ही जबाबदारी नैतिक माझ्यावर होती आणि ती पूर्ण करण्यासाठी पहिल्यांदा CPR हॉस्पिटल आपण नूतनीकरणाचं पाऊल उचललं आणि आज मला आनंद मनापासून आहे की जवळजवळ 40-50% आता काम पूर्ण झालेलं आहे आणि डिसेंबरला हे पूर्णपणानं काम होईल। आता यामध्ये रस्ते आणि ड्रेनेजसाठी सगळं चोकअपच झालेलं होतं। मला कॉन्ट्रॅक्टर अधिकारी सांगत होते की त्या सगळ्या पाईपमध्ये कपड्याचे बोळे, त्यानंतर सगळे म्हणजे जेवढं साहित्य असेल तिथं कोंबलं जायचं आणि पूर्णपणानं स्वच्छतागृह चांगली नाहीत। आता मी जाऊन ते स्वच्छतागृह बघितलं, खरोखरच मी पत्रकारांसोबत सांगितलं तुम्ही एक फेरी मारून या, अतिशय उत्कृष्ट हे स्वच्छतागृह केलेले आहेत आणि एक चांगलं पेशंटची व्यवस्था या निमित्ताने होईल। आणि दुसरी व्यवस्था आपल्याला करायची होती की जे हॉस्पिटल आहे
आजच्या या छत्रपती प्रेमराजे सर्वोच्च रुग्णालय म्हणजे CPRला गेल्या 1.5-2 वर्षामध्ये या हॉस्पिटलला नवसंजीवनी देण्यासाठी आपण जो निधी दिलेला आहे त्याच्या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण कार्यक्रम, या कार्यक्रमाला उपस्थित आपल्या सिव्हिल सर्जन देशमुख मॅडम, अधीक्षक अभियंता PWD श्री बोलूड, कार्यकारी अभियंता श्री तोंडे त्यांच्यावर ही जबाबदारी आम्ही सोपवली। या CPRचे अधिष्ठाता डॉक्टर मोरे, त्यांचे सर्व HOD विभाग प्रमुख, या ठिकाणी उपस्थित सर्व विद्यार्थी, प्राध्यापक, पत्रकार बंधूंनो आणि मित्रांनो, आपल्याला आठवत असेल की 15-16 महिन्यापूर्वी 2 जुलै 2023ला मी राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये 8व्यांदा शपथ घेतली आणि हा कार्यभार वैद्यकीय शिक्षण विभागाचा माझ्याकडे आहे। हा वैद्यकीय शिक्षण म्हणजे या राज्यातील वैद्यकीय शिक्षणाचा प्रचार करणं, प्रसार करणं आणि या शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगल्या सुविधा देणं आणि या सुविधा देत असताना ज्याचं ज्ञान ते घेणार आहे त्या हॉस्पिटलची सुद्धा सुसज्जता करणं, ही जबाबदारी वैद्यकीय शिक्षण विभागाचा मंत्री म्हणून माझ्याकडे आहे। मी पहिल्यांदा जेव्हा CPRला भेट दिली, म्हणजे अनेक वेळा आपल्या मतदारसंघाच्या पेशंटना भेटण्यासाठी मी येतच होतो आणि त्या इमारती पाहिल्यानंतर आपल्याला इतकी दुरावस्था होती, पेशंटना झोपण्यासाठी जागा नाही, खाली झोपलेले आहेत, नातेवाईक त्या जिन्याच्या पायऱ्यावर झोपलेले आहेत, दुर्गंधीचं सम्राज्य पसरलेलं आहे, एक अतिक्रमणाचा विळखा या सगळ्या हॉस्पिटलला पडलेला आहे। अशा एक ना अनेक बाबींनी हे हॉस्पिटल घेरलं गेलं। मी ठरवलं की 1885ची ही इमारत आहे, ही हेरिटेज इमारत आहे। आता यामध्ये नूतनीकरण करायचं झालं तर प्रचंड खर्च येणार आहे आणि सगळ्यात मोठी याची अडचण अशी होती की असलेल्या पेशंटना दुसऱ्या वॉर्डमध्ये हलवून एखादा वॉर्ड रिकामा करणं आणि त्याचं काम करणं हे फार जोखमीचं काम होतं। त्याच्यातून धूळ जाता कामा नये, पलीकडे असलेल्या पेशंटला त्याचा प्रादुर्भाव होता कामा नये, ही जोखीम पत्करत हे कंत्राटदारांना हे काम करावं लागलं। एका बाजूला आपण काम हातामध्ये घेतलं CPRचं नूतनीकरण करण्याचं आणि दुसरं आपण काम घेतलं की आता हे इमारती चांगल्या होत आहेतच, तर आत इन्स्ट्रुमेंट कसे येतील, चांगले ऑपरेशन थिएटर कसे होतील आणि विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी अद्ययावत यंत्रणा कशी उभी राहील याचा विचार करून त्यालाही 40 कोटीचा निधी आपण दिला। जवळजवळ 88 कोटीचा निधी मी या विभागाचा मंत्री झाल्यापासून प्राप्त झाला आणि त्यामधून या CPRचं वॉर्डाचं नूतनीकरण, विविध विभागाचं मॉड्युलर ऑपरेशन थिएटर्स, यंत्रसामुग्री, अंतर्गत रस्ते काँक्रिटीकरण, परिसर सुधारणा, ड्रेनेजची व्यवस्था, अशा विविध कामांचा समावेश यामध्ये आहे। त्यामध्ये आज मध्येच आपण याचा लोकार्पणचा कार्यक्रम का घेतला असा प्रश्न साहजिक तुम्हाला पडला असेल, तर अनेक जवळजवळ 13-14 ठिकाणी आपण जे काम दिले ते पूर्ण झालेलं आहे। आता ते पेशंट शिफ्ट होतील, त्याचा वापर सुरू होईल आणि मग जुन्या कामाचं उद्घाटन त्यावेळेला आम्हाला करावं लागेल, म्हणून आम्ही अर्ध्या कामाचं आज केलं आणि डिसेंबर महिन्यामध्ये PWDच्या अधिकाऱ्यांनी शब्द दिल्याप्रमाणे 100% काम पूर्ण होईल आणि या CPRच्या 100% कामाचं लोकार्पण आपण डिसेंबरला करू असा विश्वास
मी या कार्यक्रमाच्या निमित्ताने आणि PWD या अधिकाऱ्यांच्या साक्षीने आपल्याला देतोय.